नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत विटा सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर उदय नलावडे सर. आपण असं म्हणतो फक्त की देश उभारणीमध्ये इंजिनिअरचा खूप मोठा वाटा असतो. पण मला असं वाटतं की जेव्हा जिल्हा गाव पातळीपासून असे तरुण इंजिनियर एखाद्या माणसाचं घराचं स्वप्न साकारत असतात, तिथून हा खरं तर देश उभारणीला मदत होत असते आणि त्यातलीच एक व्यक्ती माझ्या शेजारी बसली आहे. कारण मागच्या काही वर्षांपासून रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांची विशेष कामगिरी आहे आणि एवढ्यावर ते थांबले नाहीत. आता ते स्वतः बिल्डर डेव्हलपर होऊन सर्वसामान्यांचं जे घराचं स्वप्न असतं, ते कदाचित स्वतः जमीन घेऊन त्याच्यावर घर बांधणं ज्यांना परवडत नाही, तर फ्लॅट सिस्टममधल्याही घरांच्या माध्यमातून घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं ते काम करतायत. या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल. ते म्हणजे तुमची अगदी लहानपणापासून की शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं? मग तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे कसं वळलात? का कुणाचं प्रेरणा होती त्यांच्यामुळे तुम्ही इकडे वळलात? आणि हा सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता? काय सांगाल? प्रथमतः मी तुमचं आयकॉन स्टीलचं मनापासून धन्यवाद मानतो. हं. तुमच्यामुळे आम्हाला मोटिवेशनल आणि पडद्यावर येण्याची थोडक्यात संधी मिळाली. संधी मिळाली. बरोबर. तर सुरुवातीचा प्रवास माझी पहिली ते चौथी ही शाळा मायनी म्हणून इथे गाव आहे, हो. तालुका मान, त्या भागात झाली. 4थी पासून 5वी ते 10वी इथं विट्यात झाली. महात्मा गांधी विद्या मंदिर विटा म्हणून आहे तिथं. आणि बाकीचं इंजिनिअरिंगचं शिक्षण माझं आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विटा येथे आहे, तिथं झालं. मग तिथून माझ्या म्हणजे इथून शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर तिथून पहिल्यापासून प्रेरणा म्हणजे आपण नाही का सभोवताली बघतो, म्हणजे घरातल्या बाकीचे जे होते त्यांना म्हणजे ह्या क्षेत्राकडे त्यांचा जास्त ओढा होता. आणि बरोबर. पहिल्यापासूनच मला आकर्षण असायचं. कुठं जरी फिरायला गेलो तर नवनवीन इमारती बघणे, त्याच्या डीपमध्ये त्याचा अभ्यास करणे, प्रश्न विचारणे किंवा असे अनेक प्रश्न मनात पडायचे. मग असं बघून बघून त्या त्या क्षेत्राविषयीच मला आकर्षण झालं आणि मी सिव्हिल तुम्ही इंजिनियर या झालो. फील्डमध्ये आलात. येस. बरोबर आहे. पण मग सिव्हिल इंजिनिअर झाल्यानंतर पुढचा प्रवास आणखीन एक वेगळा असतो. ते म्हणजे की पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत हा. मग थोडा स्ट्रगल करावा लागतो. येस. तर मग तो तुम्ही स्ट्रगल कसा केला? येस. तुम्हाला पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला? आता आता आपलं हे प्रस्थापितांचं क्षेत्र आहे. हो. त्या प्रस्थापितांच्या क्षेत्रात एखादा माणूस तिथं येऊन विस्थापित माणूस प्रस्थापित व्हायचा हा फार क्रिटिकल आणि पूर्ण कॉम्प्लिकेटेड विषय आहे. आता हा आमचा भाग विचार करायला गेला तर सोने गलाई बांधवांचा भाग, हो. आणि त्यात पै पाहुण्यांचं राज्य. त्यात हा पाहुणा कसा जरी काम करत असला तर त्याला काम द्यायचं. स्किल हा विषय, मला वाटतं स्किल हा विषयच मला दुय्यम स्थानी असा वाटत हं, होता. हं. मग आम्ही म्हणजे जिथून आम्ही आलो तिथं आमचा पै पाहुणा कोण, काय, कुठला, काय, काहीच नाही. कारण आम्ही एक ओबीसी समाजाचा, वडार समाजाची माणसं आम्ही. पण आम्हाला एक जन्मजात परंपरा अशी आहे की हिरोजी इंदलकर नावाचे हो. आमचे शिल्पकार होऊन गेले, ज्यांनी रायगड बांधले, अनेक किल्ले बांधले. थोडक्यात आमचा तो जेनेटिक म्हणजे रक्तातलाच गुण असल्यासारखा आहे की माणसांपर्यंत पोचणे, माणसांना आपली भूमिका स्पष्ट करून सांगणे. मी माझ्या आयुष्याचं पहिलं काम 2021 साली तासगावचं केलं. जे मी कधी कुठलंही संडास बाथरूम बांधलं नव्हतं, कुठलं शेड बांधलं नव्हतं, काय बांधलं नव्हतं. पहिलं काम मी 16,000 स्क्वेअर फीटचं केलं हं. तासगावमध्ये. आणि त्या कामाची पहिल्यांदा त्या कामानंतर माझ्या आयुष्याची सुरुवात झाली. ते काम स्किल मिळून म्हणजे एका नाही का बिल्डर होता, प्रचंड अनुभवी बिल्डर होते. त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्स बघितलेले. त्या बिल्डरांना इथं कोणतरी, मुंबईतले बिल्डर होते, इथं कोणतरी त्यांना कॉन्ट्रॅक्टर चांगला पाहिजे होता. एका मित्राच्या थ्रू मी तिथं गेलो आणि तिथून माझ्या त्या करिअरची सुरुवात सुरुवात झाली. झाली. बरोबर आहे. हा पण एक वेगळा एका अर्थानं प्रवास आहे. पण त्यातला तुम्ही एक पहिलाच मुद्दा मांडला स्किलचा. तर त्याच्यावरचाच मग मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे या फील्डमध्ये आता तुम्ही काम करताना बऱ्याचशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करावं लागतं. अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो. आणि त्यांच्याबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. बरोबर. तर या सगळ्याबद्दल तुमचा अनुभव काय आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? प्रश्न फार छान आहे. हं. कामगार ह्या शब्दाचा अर्थच मुळात मी तुम्हाला सांगतो असं मला वाटतं. होय. कामातून मालकाला गार करणारा कामगार. वाह! आणि हा गार, जर ह्या मालकाला जर तो गार करत असेल तर त्याला कुठल्या पद्धतीने हाताळायचा हा फार
क्रिटिकल आणि कॉम्प्लिकेटेड विषय आहेत. प्रत्येक प्रकारचा एक माणूस नाहीये. हम्म. प्रत्येकाला प्रत्येकाच्या विचाराची एक दिशा आहे. त्या विचारांच्या दिशेला आपण आत्मसात करायचं आणि तो कसा आहे ह्यावर काम करून पुढे जायचं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस ओळखणं, त्याची Yes, स्किल yes, ओळखणं yes, महत्वाचं yes. आहे. पुढचा प्रश्न असा आहे की दोन्ही अँगल आहेत त्याला. एक म्हणजे तुम्ही स्वतः बिल्डर डेव्हलपर म्हणून आहेत, पण तुम्ही घरांचा लोकांचा प्लॅन करताय, आणि ज्यांच्यासाठी तुम्ही बंगलो इंडिव्हिज्युअल काम करता तेव्हा सुद्धा बजेट हा मुद्दा येतोच. कारण त्या बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं की एवढ्याच बजेटमध्ये आता तर घर पूर्ण करून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा हा तुम्ही दोन्हीकडे कसा साधता, बंगल्यामध्ये पण आणि फ्लॅटमध्ये पण? आता मी सुरुवातीला मला अडचण अशी व्हायची, ह्या म्हणजे फील्डच्या जेव्हा सुरुवात होतो ते सगळ्याच इंजिनियर जोपर्यंत अनुभवी असतो, कौशल कामगार त्यांच्याबरोबर राहायला लागतं. बजेटचा हा फार महत्वाचा विषय. आपण एखादं बजेट ओनरला सांगितलं आणि ते फसलं तर ओनर विचारतो कसं फसलं, काय झालं, काय नाही. तुम्ही जर व्यवस्थितरित्या त्यांना समजून सांगितलं की बाबा समजा M15 कॉन्क्रीट आहे, ते M20चं केलंय, मग माझा खर्च किती झालाय, काय झालाय, टोटल ऍक्युरेट मेजरमेंट करून सांगितलं तर तुम्ही कन्व्हिन्स पॉवर ठेवली की माणूस ऐकला जातो. आणि त्यातून जर काय ऐकलं नाही तर शेवटी म्हणजे नाही का दुसरा एखादा घेऊन कॉन्ट्रॅक्टर तिकडं, शेवटी त्याला त्याची किंमत कळते, पण फार वेळ गेलेला असतो त्याने. बरोबर आहे. कन्व्हिन्स पॉवर फार महत्वाची. मग त्याच्यावरचाच हा पुढचा प्रश्न आहे, ते जरा वेगळा आहे यापेक्षा. ते म्हणजे सांगली जिल्ह्याचा जर सर्वांगीण विकास असं जर एक डोळ्यासमोर आणलं तर ज्याप्रमाणे पुणे, मुंबई किंवा इतर शहरं पुढे गेली, मग सांगली त्या मानाने पुढे गेलं नाही, तर मग ती कन्व्हिन्सिंग पॉवर कुठं कमी पडली, कुठल्या क्षेत्रांमध्ये, कुठल्या सेक्टरमध्ये, की ज्या क्षेत्रात आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला मी वाटतं? ह्या निमित्तानं तुम्हाला एकच सांगतो, मला वाचनाचा थोडा नाद आहे. माझ्या वाचनात एक गोष्ट मला वाचनात एकदा आलेली, ती फक्त मी ओळ वाचून दाखवतो. ज्या देशाचा नेता मोठा तो देश लहान, आणि ज्या देशाचा नेता लहान तो देश महान, ह्या उक्तीप्रमाणे ह्या सांगली जिल्ह्यात फार पुढारी होऊन गेले. पुढारी हे आपण निवडून म्हणजे सर्वसामान्यांच्यातून निवडून आलेले ते त्यांच्या क्षेत्रात ग्रेटच आहेत. परंतु सर्वसामान्य माणसांच्या हाताला काम देणं, ते प्रश्न विधिमंडळात मांडणे आणि विधिमंडळातून मांडून त्यावर कृतीशील कारवाई आपल्या मतदारसंघात करणे ही फार महत्वाची आहे. पॉलिटिक्स इज ब्लड ऑफ शेड्यूल कास्ट. पॉलिटिक्स म्हणजे त्या धमन्यांमध्ये, त्या पॉलिटिक्सच्या धमन्यांमध्ये इतकं वर्चस्व आहे, ते विकास करू शकतात. सगळ्यात जास्त विकास करण्याचं सगळ्यात जास्त मी जर महत्वाचं क्षेत्र म्हणेन तर ते पॉलिटिक्स आहे. त्यातून म्हणजे नेत्याला, आणि त्यातून एखाद्या नेत्याने सांगली जिल्ह्यात असे प्रचंड इंजिनियर आहेत जे, म्हणजे मी फार छोटा माणूस आहे पण इतके म्हणजे त्यांचा थोडक्यात माइंडसेट हा भरपूर म्हणजे बाहेरच्या देशात जशा आर्किटेक्चरांचा असतो असा माइंडसेट आहे. अशा इंजिनियरांची, अभियंत्यांची एक फौज तयार केली पाहिजे. त्यातून आपण अशा आजपर्यंत कुठल्याही पॉलिटिक्स लीडरने अभियंत्यांचा मेळावा घेतला नाही. त्या मेळाव्यातून आपण सांगली जिल्ह्याला जास्तीत जास्त प्रमाण काय देऊ शकतो, कुठल्या लोकेशनला आपल्याला काय केलं पाहिजे, रोड्स कसे झाले पाहिजेत, बिल्डिंग्स कशा झाल्या पाहिजेत, माणसांना रोजगार कसे मिळले पाहिजे, त्यातून आपण आपली डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे. आता काय झाला, हा आमचा विट्यासारखा एक सांगली जिल्ह्यातला छोटासा भाग. आता मी कमर्शियल अपार्टमेंट आणि रेसिडेन्शियल अपार्टमेंट करतो. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर कुठं कमर्शियलचा रेट असेल महाराष्ट्रात म्हणतोय मी, तर तो माझ्या विट्यात आहे. बापरे. बर. आता मी एक बिल्डिंग बांधली, चौकातच बांधली, 174 स्क्वेअर फीट, 174 स्क्वेअर फीटचा एक शॉप 1 CR ने दिलाय आम्ही. बापरे. 1 CR 174 इतकं पोटेन्शियल आहे ह्या मार्केटमध्ये. फक्त ते पोटेन्शियल असं बाहेर आलं पाहिजे. आणि आपल्या म्हणजे जोपर्यंत विस्तार होत नाही, लोकसंख्या भरपूर आहे पण त्या मानाने विस्तार नाही, क्षेत्रफळ जास्त आहे पण त्या मानाने विस्तार नाही. विस्तारासाठी टाउन प्लॅनर जो करतोय, आणि टाउन प्लॅनर हे क्षेत्र असं आहे की तिथून तुम्हाला बाकी डीपी रोड असेल काय असेल तिथून तुम्हाला एक
वेगळं अस्तित्व तयार होतं अगदी बरोबर. त्या प्लॉटवर. त्यामुळं प्रत्येक इंजिनियरची एक जबाबदारी आहे. ह्या माध्यमातून तुमच्या सांगतो मी, प्रत्येक इंजिनियरची एक जबाबदारी आहे. प्रत्येक टाउन प्लॅनरच्या ऑफिसला जावावं आणि त्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटा. त्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटून कुठं डीपी रोड गेलाय, कुठं आरक्षित प्लॉट आहे किंवा आरक्षित प्लॉट कुठं आपल्याला म्हणजे आपल्या आरक्षित प्लॉट घेऊन कुठं त्यावर काहीतरी डेव्हलपमेंट करता शहराची येत्या का पाहून, गावाची येत्या का पाहून, त्यावर व्यवस्थित काम करून शहराचा विकास आणि क्षेत्रफळ आणि पोटेन्शियल मार्केटमध्ये कसं वाढेल ह्यावर सगळ्यांनी विचार करून पुढची अंमलबजावणी करावी. करायला बरोबर आहे. आता एक आणखीन एक अवघड प्रश्न ते म्हणजे तुम्ही 25 पेक्षा जास्त प्रोजेक्ट आता तुम्ही केलेत, तर त्यातला एकच प्रोजेक्ट असा निवडायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, ज्या प्रोजेक्टनं तुम्हाला नाव दिलं, नंतर काम दिलं, समाधान दिलं, आनंद दिला, असा एखादा प्रोजेक्ट? माझा विट्यातच मयुरेश गोळवणी म्हणून एक ओनर आहेत, बरं. म्हणजे चौकातला प्रोजेक्ट आहे साहेब. डी वॉटरिंग काही सिस्टीम असते, हे पश्चिम महाराष्ट्राला फक्त बारामतीत दाखवून दिली. डी वॉटरिंग अच्छा, म्हणजे डी वॉटरिंग म्हणजे details? पाण्याचा फ्लो जिथं असतो जास्त, हम्म. त्या पाण्याच्या फ्लोवर ती डी वॉटरिंग सिस्टीम काम करते. जमिनीची नर्व्स ओळखून त्यावर काम करावं लागतं. आता काय झाले, म्हणजे असं विट्यापासून असं पश्चिमेला गेलं तर पाण्याचा जास्त फ्लो आहे. मग पहिल्यांदा माणसांना वाटायचं इथं असं काम कसं होणार, इथं प्रॉब्लेम असे हे ते. साहेब तो 16,000 स्क्वेअर फीटचा प्रोजेक्ट आहे, पूर्ण कमर्शियल आहे. विट्यातला पहिला असा पूर्ण प्रोजेक्ट असणारी पहिली इमारत आहे ती. बेसमेंटला जेव्हा मी स्वतः उतरायचो त्या पाण्यात गटारीच्या काम करायचो, आणि मालक सुद्धा ते इतके म्हणजे पोटेन्शियल असणारा माणूस आहे, प्रचंड धाडसी असा. म्हणजे आजपर्यंत माझे एवढे प्रोजेक्ट झाले पण असा मालक कुठं मला बघायला भेटला नव्हता. इथला एका प्रतिष्ठित व्यक्ती आहे तो, स्वतः गटारीत माझ्यावर येऊन ती मोटर घेऊन त्या पाण्यात उतरून आपण काय केलं पाहिजे, ह्याच्यावर कुठली दिशा घेतली पाहिजे हे आम्ही समजून रात्रंदिवस त्या साईडवर असायचो साहेब. 17,000 स्क्वेअर फीटचा तो प्रोजेक्ट होता. मी 9 महिन्यात तो प्रोजेक्ट पूर्ण केला. दुसरा, आता कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील वापरलं पाहिजे आपण? कन्स्ट्रक्शन आपल्याला बिल्डिंग बांधायची झाली तर एक सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर म्हणून एक 2 प्रकार आहेत. त्यातला एक हा स्टीलचा एक भाग. आता सुरुवातीला बाकीच्या नामवंत कंपन्यांचं फार नाव झालेलं आहे. माणसं काय म्हणतात, नाव झालंय ठीक आहे घ्या, नाव झाले की घ्या, म्हणजे तो कुठलाही असू दे, मी कुणाचं आता ह्या माध्यमातून नाव घेणार नाही आणि ते मला योग्य वाटत नाही. पण मी काय म्हणतो, एखादी वस्तू घेताना ती वस्तू किती खालच्या पातळीची आहे, तिचा ब्रँड काय आहे, तिचं नाव काय आहे मार्केटमधलं हे बघू नका, ते पण बघा. त्याच्या अल्टरनेट अजून 4-5 वस्तू बघा आणि आपल्याला जास्तीत जास्त कुठल्या गोष्टीवर काम करायचं आहे. काही जण पैसे कमवायला काम करतात, काही जण मार्जिन ठेवायला काम करतात, काही जणांना त्यातून काहीतरी उत्पन्न मिळावं असा एक भाग असतो, आणि काही जणांना स्ट्रेंथ मॅटर करते. बरोबर. 10तल्या 2 जणांना स्ट्रेंथ मॅटर करते, आणि त्या 10तल्या 2च जण सांगू शकतात की स्ट्रेंथ म्हणजे काय. बरोबर. आता ह्या माध्यमातून माझं एकच सांगणं आहे, स्टील विषयी आता प्रत्येक इंजिनियरला स्टील विषयी एक सखोल अभ्यास पाहिजे. प्रत्येक कंपनी येतात, ब्रँडिंग करतात, जातात, ते त्यांचं काम आहे. तर मी आयकॉन स्टीलचा एक अभ्यास केला, या निमित्ताने मी सांगतो. मी कालिका वापरली, कालिका 550, 500, ह्यात पण फार क्रिटिकल क्रायसिस आहेत, ज्यावर ज्याने अभ्यास केलाय, ज्यावर ज्यानं त्यातलं त्या म्हणजे स्वतःच आत्मचिंतन केलंय, आपण हे घ्यायचं का नाही का काय. मी मागच्या महिन्यात मला आयकॉन स्टील जेव्हा मस्के ट्रेडर्स म्हणून आहेत आमच्या बेटा, त्यांच्याकडे आले, त्या दिवशी त्यांनी मला गिफ्ट दिलं. मी असं तसं गिफ्ट घेणार, म्हणजे मला फुकट काय नको असतं, कारण मी कधी आयकॉन घेतलंच नव्हतं. मी अभ्यास केला त्याच्यावर. मला मस्के ट्रेडर्स वाल्यांनी फोन केला, असा एक विषय आहे ना. मी अभ्यास केला, तुमचा तिथून एक 4 बार घेतले मी. ते बार 16 mm चे होते. 16 mm चे बार घेतले आणि मला एक
माझा स्वभाव चिकित्सक असल्यामुळे मला अभ्यास करायची सवय आहे. मग मी कालिका राजुरी 550 टोटल आणि तुमचा 550चा 16 mm चे बार घेतले. M20चा कॉन्क्रीट केलं, पेटी केली आणि ते बार वापरले. साहेब तुम्ही अभ्यास किती केला असेल मला त्यातले म्हणजे हे नाही, कारण आम्ही तेवढं तुमचा शास्त्रज्ञ जेवढा तुमचा एम स्ट्रक्चर वाला जेवढा हुशार आहे तेवढे आम्ही, पण संजय 3 दिवस म्हणजे मला वाटतं 48 तास मी त्या क्यूब केलेले, क्यूब हायदच ठेवले आणि त्याला पाणी घालत होतो 3-4 वेळा क्युरिंग केलं. तर साहेब ते व्हर्टिकल क्रॅक, हॉरिझॉन्टल क्रॅक बाकीच्या स्टीलला कालिका म्हणा राजुरी म्हणा मी नावच घेतो, व्हर्टिकल क्रॅक गेले आणि आयकॉनिकला हॉरिझॉन्टल क्रॅक होते. मी मग त्यावर अभ्यास केला, ह्या दोन्हीला व्हर्टिकल आणि ह्याला हॉरिझॉन्टल का. तर हा फार महत्वाचा विषय मी ह्या निमित्तानं तुम्हाला सांगतो. जिथं व्हर्टिकल क्रॅक जातो ना तिथं आता आमच्या गावंढळ भाषेत म्हणतात अर्धी वीट वापरल्या, असं काय होत नसतं. व्हर्टिकल क्रॅकला काय विटाचा काय कॉलम मध्ये संबंधच येत नाही, स्टीलचा संबंध येतो. जिथं व्हर्टिकल क्रॅक जातो तिथं स्टीलची स्ट्रेंथ कॅपॅसिटी कमी असते. ते का कमी असते, जेव्हा आपण एखादं स्टील त्यात तापवायला म्हणजे हे करतो, इनपुट करतो. एखादं स्टीलचं म्हणजे लोखंडाचं कसं असतं ते म्हणजे त्याच्या ज्या प्रमाणात तापायचंय त्या प्रमाणात ते तापत नाही, त्याला तापवावं लागतं. तुमचे काय करते प्रॉपर तापवतात आयकॉनवाले प्रॉपर, आणि त्याचेच आम्हाला आमच्यासारख्या छोट्याशा गावगाड्यातल्या छोट्या इंजिनियरला फायदा होतो. कसा फायदा होतो सांगतो. कॉन्क्रीट स्ट्रेंथ जास्त असली तर आम्हाला कॉन्क्रीट कमी लागतं साहेब. हे स्ट्रेंथ वाढवते आमची कॉन्क्रीटची. हे जे स्टील आहे ना ते स्ट्रेंथ वाढवते कॉन्क्रीट. बाकी आणि व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल हे सांगतो तुम्हाला. हॉरिझॉन्टल म्हणजे पाणी कमी पडणे, कॉन्क्रीटचा रेशो चुकणे, ह्याला हॉरिझॉन्टल म्हणजे. व्हर्टिकल क्रॅक जातात तिथं स्टीलचाच 100% घोटाळा असतो. बरोबर, क्या बात आहे. फार महत्वाचं ऑब्झर्वेशन तुमचं या माध्यमातून. ज्या स्ट्रेंथवर आता आपण बोललो त्याच स्ट्रेंथवरचा शेवटचा प्रश्न विचारतो आणि आजची चर्चा थांबूया. ती म्हणजे या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर तुमच्यासारखे येऊ बघतायत त्यांना तुमच्यासारखंच भविष्यातलं त्यांचा पण प्रवास करायचा आहे की सिव्हिल इंजिनियर ते बिल्डर डेव्हलपर, तर त्यांच्यासाठी तुम्ही एक मित्र म्हणून आणि एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? आता ह्यातनं एकच तुम्हाला मी प्रकर्षाने एकच जाणवून देणार आहे. इंजिनियरचं पोरग इंजिनियर होतंय, पुढाऱ्याचं पोरग पुढारी होतंय, डॉक्टरचं पोरग डॉक्टर होतंय. पण ज्याला क्रांती घडवायची, गरिबीच्याच घरातनं क्रांती घडते. जो माणूस गरीब असतो ना त्यालाच त्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी. तुमच्याकडे जर स्किल असेल, तुमच्याकडे जर कन्व्हिन्सिंग पॉवर असेल आणि तुमच्याकडे टॅलेंट असेल आणि तुमच्याकडे चिकित्सक बुद्धी असेल, जगातली कुठली ताकद तुम्हाला अडवू शकत नाही. फक्त माणसांपर्यंत जाण्याची हिंमत ठेवायची. ह्या निमित्ताने मी आताच्या तरुण पिढीने, मला सुद्धा संकट आली, मला सुद्धा म्हणजे फार खालच्या पातळीवर मालक बोलायचे हे ते असं तसं. कारण काय त्याचं व्हायचं, आता समजा मी नलवडे वडार समाजाचा साधा सुद्धा, माझा आयुष्यात घरात कधी सिव्हिल इंजिनियर होते आमच्या, पण दगड फोडणाऱ्या घरातून आम्ही जन्माला आलो. त्यातून एखादा शेजारचं काम घेतलं की तो शेजारचा पाहुणा कुठनं तरी कोणतरी इंजिनियर असतो, तो सांगायचा असं झालंय ते तसं नाही, हे असं आहे तसं आहे. मग आम्ही समजून सांगायचो. एखादा माणूस जर एखादा ओनर जर म्हणायला लागला असं नाही असंच, ठीक आहे म्हणायचं तुझ्या पद्धतीनं, असं नाही असंच. परत आम्ही त्याला समजून सांगायचं असं होतंय असं होतंय. म्हणजे ह्यात राजकारण सुद्धा आलं या क्षेत्रात. म्हणजे थोडक्यात ह्यातनं एकच सांगायचं आहे, तुम्ही हिंमत ठेवायची आणि पुढे चालत राहायचं. तुम्हाला एक दिवस तुमच्या म्हणजे आजपर्यंत माझं वय 28 आहे साहेब. माझ्या 2 वर्षात मी 2 लाख स्क्वेअर फीटची कामं स्पीडनं पूर्ण केलेत. म्हणजे वर्षाला मी 1 लाख स्क्वेअर फीटचं काम पूर्ण केलंय. कसं केलंय काय माहित नाही मला, दैवी शक्ती असू शकते आणि कष्ट पण असू शकते. मी साहेब 3 महिने घरी गेलो नव्हतो सुरुवातीला, घरीच गेलो नाही. फार गरिबीतून भांडवल नसताना, सगळ्यात महत्वाचं भांडवल हा धंद्यात येताना काय नाही साहेब, तुमचं काम जर योग्य असेल, तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर असेल आणि तुम्ही शब्दाला, आत्ताचा काळ हा, आत्ताचं कलियुग हे
थोडक्यात माणसं म्हणतात काय, कॉन्ट्रॅक्टर गंडवतो, बिल्डर गंडवतो. हो. तुम्ही जो शब्द देताय तो शब्द फक्त पाळा, तुमच्या गळ्यात यशाचीच माळ पडेल. क्या बात आहे, क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर उदय नलावडे सर. त्यांनी फार महत्त्वाचे 2-3 आता मुद्दे सांगितले. आणि त्यातला मला आवडलेला एक मुद्दा म्हणजे जरी आपण सिव्हिल इंजिनियर म्हणून लोकांच्या घराचं स्वप्न साकारत असलो, एक प्रकारे भिंती उभारत असलो, पण या भिंती उभारताना सामाजिक भिंत आपल्याला पाडायची, सामाजिक विषमतेची भिंत पाडवायची आहे. आणि जेव्हा आपण एखादी वास्तू उभारत असतो, तेव्हा त्याला पाया फार मजबूत असणं गरजेचं आहे. तर तो जर पाया तुमचा कष्टाचा असेल, मेहनतीचा असेल, जिद्दीचा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणाचा असेल, तर माझ्या मते यशाची इमारत त्यावर सहजपणे उभारू शकता. हेच त्यांच्या यशाचं गमक त्यांनी सांगितलं आणि अर्थात या क्षेत्रात जे नवीन सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी हाच सल्ला दिला. पुन्हा एकदा मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.